नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखलं तळ्याचं, त्यानं जीवाच्या पल्ल्याड केलं राखण मळ्याचं. माझा खंबीर नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला हा सत्याग्रह होता. हा लढा केवळ पाण्यासाठी नव्हता. हा लढा होता त्या क्रूर जात व्यवस्थेविरुद्ध, ज्या व्यवस्थेने निसर्गाच्या देणगीवर जातीचे कुंपण घालून स्वतःची मक्तेदारी सांगून माणुसकीची हत्या केली होती. तेव्हा पाणी पिणंही गुन्हा होता. कल्पना करू शकता, जिथे तहान ही जातीने ठरवली जायची. पण एका दिवशी त्या अन्यायाला उत्तर मिळालं. एक काळ असा होता जिथे माणसाची किंमत त्याच्या कर्माने नाही तर त्याच्या जातीने ठरवली जायची. जिथे काही लोकांना मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता, शाळेत बसण्याचा अधिकार नव्हता आणि पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता. हो, पाणी, जी गोष्ट निसर्गाने सगळ्यांसाठी समान दिली, तीही काही लोकांसाठी बंद होती. 1927 महाड चवदार तळे. हा फक्त एक ठिकाण नव्हतं, हा होता संघर्षाचा प्रारंभ. त्या काळात दलित समाजाला सार्वजनिक पाणवठ्यांमधून पाणी घेण्यास मनाई होती. त्यांना तहान लागली तरीही ते पाणी घेऊ शकत नव्हते. ही तहान फक्त शरीराची नव्हती, ही तहान होती सन्मानाची, समानतेची. आणि मग आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक असा नेता ज्यांनी फक्त शब्दाने नाही तर कृतीने इतिहास घडविला. त्यांनी ठरवलं, आता अन्याय सहन करायचा नाही, आपला हक्क आपण मिळवायचा. इतिहासाचा तो निर्णायक क्षण. 1924 मध्ये महाड नगरपालिकेने एक निर्णय घेतला. चवदार तळ्याचं पाणी सर्वांसाठी खुलं आहे. हा निर्णय कागदावर होता, पण वास्तवात काहीच बदललेलं नव्हतं. समाजाने तो निर्णय नाकारला आणि दलितांना अजूनही पाण्यापासून दूर ठेवलं. मग आला तो दिवस, 20 मार्च 1927. हजारो बहिष्कृत बांधव आशा, राग आणि आत्मसन्मान घेऊन महाडमध्ये एकत्र आले. त्यांच्या डोळ्यात एकच ज्वाला होती, आता पुरे झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सगळे चवदार तळ्याकडे निघाले. तो क्षण फक्त चालण्याचा नव्हता, तो होता इतिहास बदलण्याचा क्षण. आणि मग त्या तळ्याजवळ पोहोचून बाबासाहेबांनी पाण्याचा एक घोट घेतला. तो फक्त पाण्याचा घोट नव्हता, तो होता अन्यायाविरुद्धचा बंड, गुलामीविरुद्धचा आवाज, आत्मसन्मानाचा जन्म. त्या एका कृतीने संपूर्ण देश हादरला. पण संघर्ष इथे संपला नाही. त्या घटनेनंतर काही लोकांनी त्या पाण्याला अशुद्ध ठरवलं आणि तळ्याचं शुद्धीकरण केलं. विचार करा, माणूस पाणी पितो आणि पाणी अशुद्ध होतं. ही होती त्या काळातील विषमता, ही होती त्या समाजाची मानसिकता. पण त्या दिवशी दलित समाजाने एक गोष्ट स्पष्ट केली, आम्ही कुणाच्या दयेवर जगणार नाही, आमचा हक्क आम्ही घेणार. हा फक्त सत्याग्रह नव्हता, हा होता आत्मसन्मानाचा विस्फोट. त्या एका पावलाने दलित चळवळीला नवी दिशा मिळाली आणि संपूर्ण देशाला एक संदेश मिळाला. समानता मागायची नसते, ती मिळवायची असते. अधिकार कोणी देत नाही, तो घ्यावा लागतो. आज 100 वर्षानंतर आपण फक्त त्या घटनेची आठवण करत नाही, आपण त्या संघर्षाला, त्या जिद्दीला आणि त्या आत्मसन्मानाला सलाम करतो. महाडचं पाणी आजही आपल्या रक्तात उकळते. ते आपल्याला आठवण करून देतं, कधीही अन्यायासमोर झुकू नका, आपल्या हक्कासाठी उभं राहा, आपल्या ओळखीचा अभिमान ठेवा. ही फक्त इतिहासाची गोष्ट नाही, ही आहे आपल्या अस्तित्वाची ओळख, ही आहे आपल्या आत्मसन्मानाची कहाणी.
हा अभिमानाचा इतिहास प्रत्येक घरात पोहोचवायला हवा. शेअर करा आणि आपल्या आवाजाला ताकद द्या. जय भीम.